सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणताही निर्णय तुम्ही घाईघाईने घेऊ नका, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. चांगलं काम देखील आज बिघडू शकतं. नोकरी व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केल्यास नुकसान होईल. पैशांबाबत वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं वर्तन चुकीचं असेल. कुटुंबासोबत कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला साथ मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढीस लागेल. तुम्ही काम केले नाही तरी व्यक्तिमत्व तुमचं उंचावेल. तुमच्या अहंकाराची भावना मात्र जागृत होईल. तुमच्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीला तुम्ही महत्त्व देणार नाही. बुद्धिमत्ता आणि चातुर्यानं तुम्ही नफा मिळवू शकाल. सहकाऱ्यांच्या जास्त दबावामुळे एकट्यानं तुम्हाला काम करावं लागेल. तुमचं आरोग्य आज चांगलं राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामामध्ये दिवस यशाचा असेल. यशाचा संबंध मात्र पैशाशी जोडू नका, अन्यथा तुम्ही दुःखी राहाल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही व्यावहारिक राहाल. उच्च वर्गातील लोकांशी संपर्क आल्याने तुम्हाला अभिमान वाटेल. कामाच्या ठिकाणी सरकारी मदत मिळवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. घाईघाईनं कुठलंही काम आज करू नका. कौटुंबिक वातावरण हे विस्कळीत राहील. आज तब्येत बिघडू शकते. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून चांगला असेल. धार्मिक कार्यामध्ये तुमची भक्ती राहील. दानधर्म करण्याची तुम्हाला संधी मिळेल. भविष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तुम्हाला फायदा मिळेल. तुम्हाला खर्च करण्यायोग्य उत्पन्न मिळेल. मिळालेल्या पैशांमध्ये तुम्हाला समाधानी राहावं लागेल. व्यापारी वर्गासाठी आजचा काळ हा आनंददायी असेल. तुम्हाला वाणीवरती नियंत्रण ठेवावं लागेल. पोटाशी संबंधित विकार तुम्हाला होऊ शकतात. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगाला दूध अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा संमिश्र परिणामांचा असेल. कोणतंही काम करायचं ठरवलं तरी त्यामध्ये तुम्हाला अडथळे येतील. सरकारी किंवा इतर आर्थिक कारणांमुळे तुमचं काम रखडेल. कामाच्या ठिकाणी विरुद्ध बाजू तुम्हाला पाहायला मिळतील. पैशांच्या बाबतीमध्ये अडचणी येतील. तुम्ही काम वेळेवर न झाल्यानं व्यवहारांवरती परिणाम होईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाची सुरुवात ही ऊर्जेने भरलेली राहील. तुमचं आरोग्य चांगलं असलं तरी आळस काही दूर होणार नाही. कामामध्ये दुपारनंतर तुम्ही गंभीर व्हाल. कामाच्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला यश मिळेल. पैशांच्या प्रवाहामध्ये सुधारणा होईल. दैनंदिन खर्च सहज भरून निघतील. तुम्ही भविष्यासाठी बचत कराल. नवीन व्यवसायामध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी शुभ राहील. इच्छा पूर्ण होण्यास थोडा विलंब होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा भरभराटीचा राहील. दिवसाच्या सुरुवातीला महत्त्वाच्या कामांवरती तुम्ही निर्णय घ्याल. कुटुंबामध्ये वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. समाधानकारक नफा मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल. छोट्या छोट्या गोष्टींवरती वाद घालणं टाळा. भविष्यामध्ये नातेसंबंधांवरती परिणाम होऊ शकतो. नोकरदार लोकांना इतरांपेक्षा चांगलं काम केल्यानं सन्मान मिळेल. जवळच्या व्यक्तीकडनं तुम्हाला आज भेटवस्तू मिळेल. आरोग्यावरती तुम्ही पैसे खर्च कराल. आज नशीब
74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास होईल. विचारपूर्वक तुम्ही कामं कराल. बोलण्यामध्ये तुमच्या गोडवा राहील. मनातील कटुता संपेल. कार्यक्षेत्रामध्ये जुन्या गोष्टींमुळे अडचणी येतील. विवेकबुद्धीमुळे परिस्थिती गंभीर होईल. व्यवसायामध्ये तुम्ही हुशारीनं नफा कमवाल. जुने व्यावसायिक संबंध बिघडतील. बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुम्ही पुढे जाल. मानसिक श्रमामुळे तुमचं आरोग्य अनुकूल राहील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा प्रतिकूल राहील. घरच्यांकडनं विनाकारण तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. स्वभावामध्ये तुमच्या अहंकार निर्माण होईल. परिस्थितीला तुम्ही विरोध करणार नाही. कामाच्या ठिकाणी एक मानसिक दडपण तुमच्यावरती येईल. योग्य वाटणारे निर्णय चुकीचे ठरतील. पैशांशी संबंधित व्यवहार तुम्ही सावध राहून करा, कारण वाद होण्याची दाट शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये उबदार वातावरण राहील. कामावरती तुमच्या थोडा परिणाम होईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला लाभ होण्याची दाट शक्यता आहे. शुभ कार्यामध्ये तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्त राहावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही कमी कष्टानं फायदा घ्याल. नोकरदार लोक अतिरिक्त उत्पन्नासाठी वेगळे मार्ग निवडतील. घाईघाईनं निर्णय घेणं टाळा. आर्थिक लाभ उशिरा होतील. व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला श्रद्धा वाढीस लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा पाठ करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही कमतरताही जाणवेल. परिस्थितीनुसार तुम्ही स्वतःला जुळवून घ्याल. स्वभावामध्ये बदल घडवून आणण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मनातील इच्छा मारल्यानं आंतरिक दुःख तुम्हाला होईल. परोपकार आणि अध्यात्माच्या भावनेनं काम सोडून इतरांना तुम्ही मदत कराल. कामातून फायद्याची अपेक्षा तुम्हाला कमी राहील. पैसे मिळाल्यानंतर तुमचं मन हे आनंदी राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही खूप अपेक्षा कराल, परंतु तुम्हाला आर्थिक लाभ नक्कीच होतील. तुमचं मन हे थोडं उदास राहील. तुमच्या लहरी वर्तनामुळे तुमच्या प्रियजनांसोबतच्या नात्यामध्ये थोडी कटुता येईल. धार्मिक कार्यामध्ये श्रद्धा वाढेल. व्यवसायाची गती सामान्य राहील. मनाची चंचलता तुम्हाला योग्य लाभापासून थोडं दूर ठेवेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.